नमस्कार, मी रेणुका मम्मीज फूड्स अँड किचनमध्ये मी तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत मुगाच्या डाळीचे मस्त असे पकोडे। कारण पाऊस चालू आहे तर पकोडे असे मस्त होणारच। त्यासाठी मी मुगाची डाळ घेतलेली आहे। तर मूग डाळ मी 2 कप घेतलेली आहे। तर 2 कप मूग डाळ आपल्याला स्वच्छ अशी 2 ते 3 पाण्याने मस्त अशी धुवून घ्यायची आहे। तर तुम्ही डाळ कमी या जास्तही करू शकतात। तर आपल्याला ही मूग डाळ 2 तासांसाठी भिजवून घ्यायची आहे। तर तुमच्याजवळ कमी वेळ असल्यास तुम्ही ही मूग डाळ भिजवत असताना थोडेसे यामध्ये कोमट पाणी घालायचे आहे आणि 1 तासभरातच तुमची मूग डाळ व्यवस्थित अशी भिजली जाते। तर मूग डाळीचे भजे अतिशय मस्त असे पौष्टिक आणि छान असे चवीलाही अप्रतिम लागणारे। तर तुम्हाला बेसन पिठाचा त्रास होत असेल तर अशा पद्धतीचे मस्त असे मूग डाळीचे पकोडे एक वेळा नक्कीच बनवून बघा। तर अशा पद्धतीने मी 2 तासभर मूग डाळ अशी व्यवस्थित मस्त अशी भिजवून घेतलेली आहे। तर आपली मूग डाळ छान अशी भिजवून झाल्यानंतर आपण आता याचे मस्त असे दरदरीत वाटण करून घेणार आहोत। तर आता हे मिक्सरच्या जारमध्ये घालून आपल्याला जाड भरसर याचे वाटण करून घ्यायचे आहे। तर आपल्याला जास्तीचे बारीक न करता त्यामध्ये थोडेफार मस्त असे डाळीचे छोटे छोटे काप आल्यानंतर खाताना पकोड्यांची चव अप्रतिम अशी लागते। तर अशा पद्धतीने मी भरडसर असे पकोड्यांचे वाटण तयार करून घेतलेले आहे। तर सर्व डाळ मी आता व्यवस्थित अशी वाटण करून एका बाउलमध्ये काढून घेणार आहे। तर अतिशय झटपट होणारे आणि अप्रतिम असे चविष्ट याआधी कधीही न खाल्लेले अशा पद्धतीचे आपण आज मूग डाळीचे पकोडे बनवणार आहोत। तर त्यामध्ये घालण्यासाठी आपण आता मस्त असा ठेचा तयार करून घेणार आहोत। तर यामध्ये मी हिरवी मिरची, अद्रक, लसूण याचे वाटण तयार करून घेणार आहे। तर यामध्ये मी भरपूर असे लसूण, अद्रक आणि हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे। हिरवी मिरची मी कमी तिखटाची घातलेली आहे म्हणून थोडी एक्स्ट्राची घातली। तर तुमच्याजवळ ज्या पद्धतीची मिरची असेल तुम्ही त्या पद्धतीची यामध्ये मिक्सचा वापर करू शकतात। तर अशा पद्धतीने तयार करून घेतलेला ठेचा मी यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने ठेचा यामध्ये घातल्यानंतर त्यामध्ये मी मस्त असे भरपूर जिरे, ओवा, तीळ, बडीशोप आणि जाड भरडसर असे दळून घेतलेले धने, चवीनुसार मीठ आणि भरपूर असे कट करून घेतलेले मस्त असे लांब पातळ कांदे आणि आपल्याला त्यामध्येच त्या पद्धतीने ताजी फ्रेश भरपूर अशी कोथिंबीरही घालून घ्यायची आहे। तर आता हे सर्व मिश्रण आपल्याला हाताने व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे। तर अशा पद्धतीने मी हे वाटण मिक्स करून घेतलेले आहे। तर आपल्याला हे पकोडे तळत असताना आधी हाफ बॉईल करून घ्यायचे आहे, म्हणजे आपले पकोडे छान असे आतपर्यंत तळले जातात आणि कुरकुरीतही होतात आणि पकोड्यांमध्ये तेलही जास्तीचे जात नाही। तर अशा पद्धतीने तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचे आहे आणि आपल्याला हव्या त्या आकाराचे यामध्ये पकोडे सोडून घ्यायचे आहेत। तर आता आपल्याला पकोडे जास्तीचे न लाल होऊ देता मस्त असे हाफ बॉईल यातून काढून घ्यायचे आहे। तर अशाच पद्धतीने मी आता पकोडे मस्त असे हाफ बॉईल करून घेतलेले आहेत आणि तेलातून काढून घेणार आहे। तर आपल्याला जेवढे पकोडे हवे आहेत तेवढे आपल्याला यामध्ये आपण तळून घेणार आहोत। त्याच पद्धतीने मी तुम्हाला अजून दुसरे पकोडे तळून दाखवत आहे। तर अशा पद्धतीने आपले मस्त असे हाफ बॉईल पकोडे तयार करून ठेवलेले आहे। तर तुमच्याकडे जास्तीचे पाहुणे येणार असतील तर तुम्हाला गरमागरम पकोडे खाऊ घालायचे असतील तर तुम्ही अशा पद्धतीने एक वेळा हाफ बॉईल पकोडे बनवून ठेवू शकतात आणि मग नंतर डबल फ्राय करून त्यांना तुम्ही गरमागरम पकोडे खाऊ घालू शकता। तर अशा पद्धतीने मी मला हवे तेवढे हाफ बॉईल पकोडे तयार तळून घेतलेले आहेत। आता आपण मस्त असे या पकोड्यांना डबल फ्राय करणार आहोत। तर अतिशय मस्त असे छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला आता हे पकोडे तळून घ्यायचे आहेत। तर अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारे आणि भरपूर असे टेस्टी आपले मुगाच्या डाळीचे पकोडे खमंग आणि कुरकुरीत बघू शकता तुम्ही, दिसतानाही किती अप्रतिम दिसत आहे। तर अशा पद्धतीचे आपले मुगाच्या डाळीचे पकोडे तयार झालेले आहेत। तर तुम्ही मस्त असे बाहेर पाऊस पडत असताना चहा सोबत किंवा सॉस आणि मस्त अशी तळलेल्या मिरची सोबत अशा पद्धतीचे मुगाच्या डाळीचे पकोडे
नक्कीच खा आणि मम्मीज फूड अँड किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करा. शेजारचे बेल आयकॉनचे बटनही दाबा, म्हणजे सर्वात आधी नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील. खात रहा, मस्त रहा. धन्यवाद.